अगली खबर अमरावती उपजिला प्रमुख नरेंद्र पडोठे बीते 3 दिन से अन्न त्याग अनशन पर बैठे थे, मगर आज अचलपुर तहसील के तहसीलदार संजय गरकल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग के कार्यकारी अभियंता पाटली तथा बिजली विभाग के कार्यकारी अभियंता चौधरी, इन्होंने अनशन स्थल पर जाकर नरेंद्र पटोठे को आश्वासन देकर अनशन छोड़ने की अपील की। इस दौरान शिवसेना जिला प्रमुख श्याम देशमुख, नाना नागमोते, नितिन हटवार, उमेश गुरडे, सरपंच मुंदाने, मुन्ना शर्मा इस समय मौजूद थे। जिला प्रमुख श्याम देशमुख इनके कहने पर नरेंद्र पटोठे इन्होंने अनशन समाप्त किया। वहीं सभी विभागों के वरिष्ठ अधिकारी इनकी बैठक बुलाकर मांगों पर विचार करने का आश्वासन तहसीलदार गरकल ने दिया है। विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला होता। त्या संदर्भात जिल्हा प्रमुख म्हणून आपण सर्वांनी इथे आले आणि उपोषण आता मागे घेतला। कशा पद्धतीने मागे घेतला या संदर्भात आपण काय सांगाल? गेल्या 3 दिवसापासून आमचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय नरेंद्रभाऊ पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या काही मुद्द्यावर उपोषण सुरू केलेलं होतं। आम्ही गेल्या 3 दिवसापासून अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतोच, कारण अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले होते। त्या मुद्द्यांचं निराकरण होणं अपेक्षित होतं आणि म्हणून या विभागाचे तहसीलदार माननीय गरकल साहेब यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की संबंधित जेवढ्या काही त्यांच्या समस्या आहेत त्या समस्याच्या संबंधित असलेले सर्व अधिकारी आणि हे अधिकारी म्हणजे कार्यकारी अभियंत्याच्या लेवलचे ते सर्व आपण हजर ठेवले पाहिजे आणि ते हजर ठेवून आपण नरेंद्रभाऊ पडोळे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्याचं निराकरण केलं पाहिजे। त्यांनी आज सकाळपासून सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्या सर्व अधिकाऱ्यांना इथे उपस्थित ठेवलं आणि त्यांच्या ज्या विभागाच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या काही समस्यांचं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि येत्या 10 दिवसात तहसीलदार साहेबांनी त्यांच्या दालनात सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावलेली आहे। त्या बैठकीला स्वतः नरेंद्रभाऊ पडोळे आणि आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी हजर राहणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व समस्या आम्ही सोडून देऊ आणि म्हणून मी सुद्धा नरेंद्रभाऊंना विनंती केली की आपलं उपोषण आपण आता मागं घेतलं पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करून त्या सोडवल्या पाहिजे आणि त्यांनीसुद्धा माझ्या विनंतीला मान दिला आणि आज त्यांच्या उपोषणाची सांगता झाली। जर भाऊ येणाऱ्या काळात समजा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले नाही तर येणाऱ्या काहीच महिन्यानंतर विधानसभा आहे आणि त्यावेळेस जनता जी आहे, जनता जो न्यायालय आहे या न्यायालयामध्ये खरं उत्तर जर पाहिलं आपण तर जनता देऊ शकते, प्रश्नच नाही। तर आपण लोकांना त्रास निर्माण नाही व्हावा, लोकांच्या समस्या निर्माण नाही व्हावं यासाठी नरेंद्र भाऊंना अजून पुन्हा उपोषणाचा पाऊल उचलावं लागेल का? मला असं वाटत नाही, कारण अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे आम्हाला आश्वासित केलं त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू। आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकाला उपजत गुण असतात तर आपल्या समस्या कशा सोडून घ्यायच्या। आम्ही अतिशय शांततेनं हे आमरण उपोषण करून त्या समस्या सोडवण्याचं आश्वासन त्यांच्याकडून घेतलेलं आहे। वास्तविक पाहता हे सर्व काम लोकप्रतिनिधीचं असते। या विभागातल्या सर्व जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं हे काम आहे, परंतु शिवसेना 20% राजकारण आणि 80% समाजकारण करते आणि त्या माध्यमातून आमचा पदाधिकारी नरेंद्रभाऊ पडोळे कुठल्याही लोकप्रतिनिधी या पदावर नसताना समस्याचं निराकरण करण्यासाठी उपोषणाला बसला, त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन आहे। परंतु जर या समस्या सोडल्या नाहीत तर त्याच्याविषयी त्याच्या विरोधात आम्ही अधिकाऱ्यांच्या दालनातसुद्धा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ते आम्हाला सांगायची गरज नाही, कारण ते आमच्यात उपजत आहे। आम्ही ते करून दाखवू आणि लोकांच्या समस्या सोडून दाखवू। फक्त आता जनतेचा भाग असा आहे की आपण जे लोक समस्या सोडतात त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, नाही तर सातत्यानं जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो ते एक वेळा निवडून येतात आणि मग त्यांचं 5 वर्ष तोंड दिसत नाही। अशा लोकांच्या पाठीमागं न उभं राहता शिवसेनेशी भक्कम आपण पाठीमागं उभं राहा एवढी मी विनंती करतो। शेवटचा प्रश्न, असदपूर, निंभारी आणि आपला
येसुर्णा हा जो गावातला जो पट्टा या 2 मतदारसंघ आहे, एक दर्यापूर मतदारसंघ आणि एक अचलपूर मतदारसंघ. मागील 20 वर्षापासून अचलपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून बच्चू भाऊ आहे आणि येणाऱ्या विधानसभेसाठी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर मतदारसंघ हा उभाटा शिवसेनेला जाऊ शकते. त्या माध्यमातून जर तुमचा आमदार झाला तर त्यावेळी सुद्धा नागरिकांना असेच समस्या निर्माण होतील का? निश्चितच नाही. कारण शिवसेनेचा आमदार ज्यावेळेस होतो तो तळागाळातला व्यक्ती असतो, आमचा शिवसैनिक असतो आणि त्याला जनतेचे प्रश्न सोडवण्याचा तळमळ असते आणि त्या तळमळीच्या माध्यमातून जर तो एखाद्या वेळेस आमदार झाला तर मला असं वाटते की हा प्रश्न या जनतेला पडणार नाही आणि त्यांच्या समस्याचं निराकरण त्याच्या जागेवरच होईल. राहिला प्रश्न तर या मतदारसंघाचा आमदार शिवसेनेचा होईल का ते आमच्या वरिष्ठ निर्णय घेतील. परंतु आमची वरिष्ठांकडे मागणी आहे की अचलपूर मतदारसंघ आणि दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेकडे असावा, जेणेकरून शिवसेनेचा आमदार होईल आणि तळागाळातल्या लोकांकडे प्रश्न निर्माण होणार नाही, त्यांचे प्रश्न सुटतील. मागच्या वेळेस अचलपूर मतदारसंघामध्ये उभाटा शिवसेनेच्या वतीने नरेंद्र फिस्के यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला होता, सुनीता फिस्के सॉरी, पण त्यांचं काही एवढा खास त्यांना मतं मिळालेली नाही आणि त्यांचा जो रुतबा होता, जो दबाव पडला पाहिजे होता विधानसभेत, तसं त्या मतांच्या माध्यमातून समोर आलेला नाही. तुम्ही जरी मागणी केली पण उभाटा शिवसेनेला यावेळेस किती प्रतिसाद मिळणार हे जनताच्या वर आहे. पण यावर तुमचं म्हणणं काय राहणार? प्रत्येक निवडणुकीचा वेगळा वेगळा निर्णय असतो, लोकांच्या मनात वेगळे वेगळे वातावरण असते. आज शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं याकडे लक्ष न देता अतिशय जोमाने आमचा कार्यकर्ता काम करतो आहे. त्याच्यामुळे यावेळेस आम्हाला निश्चित यश मिळेल ही अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेनुसारच आमचं काम चालू आहे. नरेंद्र भाऊ, तुम्ही ज्या उपोषणाच्या मुद्द्यावर घेऊन बसलेले होते, भ्रष्टाचाराचा महत्त्वाचा विषय होता आणि भ्रष्टाचार म्हटलं की MECBमध्ये जे मेंटेनन्सचे कामं झाले होते त्या संदर्भात आपण आक्रोश दाखवला होता आणि वेळोवेळी आपण पत्र दिले होते. माहितीच्या अधिकारात तुम्हाला ते पत्र मिळाले नाही, त्या संदर्भात आपण उपोषणाला बसले. आता MECBचे कार्यकारी अभियंता इथं आलेले होते, त्या संदर्भात त्यांनी काय आश्वासन दिलं आणि तुमची समाधान झालं काय हे नेमकं विषय महत्त्वाचा आहे. मी दिलेल्या निवेदनावर सर्व अधिकारी इथे येऊन गेले. त्यामध्ये संपूर्ण मागण्या साहेब, जे प्रश्न नरेंद्र भाऊ पडोळे यांनी मांडलेले होते आणि महत्त्वाचा विषय म्हणजे महावितरण कंपनीचा जे मेंटेनन्सच्या संदर्भात त्यांनी जे ठेके दिले होते त्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार झाला, या संदर्भात त्यांनी उपोषण मांडण्याचा महत्त्वाचा विषय तो मुद्दा होता आणि त्या संदर्भात त्यांना आश्वासन दिले का संबंधित लोकांवर कारवाई केली जाईल. आज या ठिकाणी नरेंद्र भाऊ पडोळे यांनी जे काही 3 दिवसापासून उपोषण चालू केलं होतं त्या उपोषणाची सांगता झालेली आहे. त्यामध्ये आपण जो म्हणताय की महावितरणचा जो मुद्दा होता तो स्वतः कार्यकारी अभियंता महावितरण चौधरी साहेब या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांनी त्या मुद्द्यांचं निराकरण केलेलं आहे. त्यांना जी काही माहिती अपेक्षित होती या अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्ताने ती सर्व माहिती त्यांनी केलेली आहे, देणार आहेत आणि त्यांनी मेंटेनन्सचा जो मुद्दा केला होता त्या मेंटेनन्सच्या मुद्द्याच्या बाबतीत देखील चौधरी साहेबांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे. या व्यतिरिक्त जे काही मुद्दे होते त्या सगळ्याच मुद्द्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमचं हे उपोषण जे आहे सुटलं. साहेब, तलाठी महत्त्वाचे म्हणजे ज्या मुख्यालय हजर असायला पाहिजे ते घरून कारवाई चालू असं त्यांचा एक आरोप होता. त्या संदर्भात देखील आपण सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही त्याबाबत